नमस्कार दादा. नमस्कार. दादा काय झालं आजच्या शर्यतीमध्ये? आज दोन्ही रस्त्यात मी नाव सोडलं होतं. मागे बाईटमध्ये पण बोललो होतो की दोन्ही रस्त्यात येणाऱ्या मैदानामध्ये नाव सोडेल, तसं त्याप्रमाणे मी दोन्ही रस्त्यात नाव पण सोडलं होतं. पण दोन्ही रस्त्यात जोडी झाला होता. पहिला गुलाल आमचा झाला आणि दुसऱ्यांदा थोडं बैल तास 5 पलटी करून त्या रस्त्यात गेला. पण ठीक आहे, जितणाऱ्या गाडीचं पण अभिनंदन आणि ज्यांच्यावर आमच्या गाड्या झाल्या त्यांचं पण मनापासून मी अभिनंदन करेल. आणि गाड्या ज्या झाल्यात तर मित्रपूर्ण दोन्ही गाड्या झाल्यात. दादा कशामुळे तास पलटी झाला? काही कारण असेल ना? काय कालोख पण झाला होता आणि आतमध्ये पोरं बोलतात कुठली पोरं घुसली होती आणि काय आता बैलांचं हारजीत तर कुठली तरी होत राहते. काहीतरी गडबड झाली असेल. सुटल्यानंतर मी खाली असतो सुट्टीला, मध्येच काय घडतं काय नाही आता शेवटी तिथं बघणारच वर्ग असतो, त्यांनाच माहीत असतो. 2 वेळा दादा गाडी तासामध्ये गेली बाहेर आली. हा तो कारण की भुंगा कधीच तास बदली करत नाही. जसा कुठल्या पण खाली झोपा तो त्याचा सरळ रस्ता पकडत असतो. पण काय त्या बैलाच्या अंगावरती माणसं आली असतील किंवा तो कालोखाच्या कारण घाबरला असेल म्हणून त्यांनी इथे दाबला असेल किंवा काही घडलं असेल. म्हणजे कुठल्या बैलातला मी नाव नाही ठेवत, पण काही घडतो. शेवटी या तासामध्ये त्या तासात गेली. हार दुसऱ्या गाडीची माझी झाली. विजय गाडीचे अभिनंदन करतो. दादा कसं काय खानापाटीचा निर्णय होता पहिल्या दोन्ही शर्यतीमध्ये? मला म्हणजे आमचा बाबू आणि आमचा पंकज ही आमच्या बैलाची दोन्ही ड्रायव्हर आहेत. बाबूचा नेहमी बोलणं असायचं का शेत भुंगा आणि मेहरबान ही गाडी एकदा मुंबईला पण आणि घाटावरती पण ही गाडी आदातमध्ये पळवा, गाडीला चांगला स्पीड लागेल. एकच मापाची दोन्ही बैल आहेत. तर मी बाबूला बोललो होतो, बाबू तू नियोजन कर, बिंदास आपण ही गाडी पळू. आणि नियोजनही झाला. सुंदर अशी गाडी पहिली पळाली, पण कारांतराने दुसऱ्या गाडी थोडी मार खाल्ली. स्पीड खूप लागला होता, दोन्ही शर्यतीने स्पीड लागला होता. पण आपण म्हणतो की नशिबान नसलं तर नाही भेटत. ते तर काय आता शेवटी कोण हारणार कोण जिंकणार, शेवटी नशिबाच्या गोष्टीत सरळ पळून गाड्या झाल्या असत्या आणखीन बघायला मजा आली असती. येणाऱ्या मैदानात परत डावीला उजवीला गाड्या होतील, सरळ पळाले असते तर अजून थोडी लढत चांगली बघायला मजा आली असती. पहिला गुलाल पण आज भेटला आणि दुसरा गुलाल आज हातून गेला. दुसरा गुलाल पण झाला कारण की माझ्या दावणीचाच माझ्या तेजाचा दुसरा गुलाल झाला. आमचा तिसरा गुलाल पडला, तो पण थोडा मिस्टेकमुळे पडला. गाडी काळोखामध्ये मी कॅन्सल करायला पण सांगत होतो, पण शेवटी जाऊ द्या, ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, सोडून द्यायच्या. आपुरीला आपली बैल होती त्या बैलाबद्दल काय सांगता? कुठला? आपुरीला आपली जी बैल होती त्यांच्याबद्दल काय? त्यांचं पण खूप अभिनंदन करेल. चांगली बैल पळाली, मैत्रीपूर्ण लढत झाली आणि तुम्हाला पण विजय झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.